नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 43. लेखक अरुण व्ही देशपांडे. नेहाच्या घरी सध्या काय चालू आहे ते पाहूया. नेहाचे बाबा, ज्यांना मोठे वकील साहेब या नावानेच बोलतात सारेजण, आणि नेहाचा भूषण दादू, त्याला छोटे वकील साहेब असे म्हणतात. गेली 7-8 वर्षेपासून मोठे वकील साहेब कोर्टात हजेरी लावायची म्हणून जाऊन येत असतात. लोकांना असे वाटू नये की मोठे वकील साहेब आता काही कामकाज करीत नाहीत. गावाकडच्या वातावरणात जे समोर असते त्यालाच लोक पाहत असतात. नेहाचे आजोबा ते देखील वकील होते. त्यांच्या जमान्यातील खूप मोठे आणि यशस्वी वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होता, आणि त्यांच्यापासूनच नेहाच्या परिवारात वकील होऊन गावातच फार तर जिल्हा कोर्टात वकिली कामे करणारी ही आत्ताची तिसरी पिढी. नेहाचे 2 काका, 2 मोठे चुलत भाऊ असे 5-6 जण एकाच वेळी तालुका आणि जिल्हा कोर्टात वकिली व्यवसाय करीत आहेत, असे चित्र होते. अशा परिस्थितीमुळे नेहाच्या आजोबांचा भला मोठा वाडा आणि आजूबाजूला याच परिवारातील इतरांची घरे होती. त्यामुळे या रस्त्याला वकीलवाडी असे नाव पडले होते, आणि तिथून पुढे मोठ्या अंतरावर गावाचा मुख्य भाग सुरू होत होता. बाजारपेठेचा मेन रोड आणि सरकारी ऑफिसेस होती. नेहाचा भूषण दादू, छोटे वकील साहेब, अनेक बँकाच्या वकील पॅनेलवर होता. बँकाच्या सगळ्या कर्जदार आणि अर्जदार यांच्या केसेस भूषण वकील साहेब पाहतात. आजोबांनी वडिलांच्या तालमीत तयार झालेला नेहाचा भूषण दादू आता फेमस वकील साहेब झाला होता. गावातील नामवंत सामाजिक व्यक्ती आणि नेहाच्या बाबांनी एकत्र येऊन एक शिक्षण संस्था सुरू केलेली होती. मोठे वकील साहेब गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांच्या प्रामाणिक आणि निस्वार्थीपणाच्या सामाजिक कार्याची पावती म्हणजे दरवेळी संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची होणारी बिनविरोध निवड. आपल्या परिवारातील माणसांचे सर्व क्षेत्रातील योगदान, त्यांचे सामाजिक स्थान आणि मिळणारा मानसन्मान पाहून नेहाचे आजोबांना खूप मोठे समाधान लाभत असते. ते नव्या माणसाला सांगताना जुन्या काळात हरवून जातात. ते म्हणतात, आमचे हे गाव अगदी दुर्गम परिसरातील, न सुख ना सुख सोयी, मोठ्या शहरी जाण्याइतकी स्थिती नव्हती. सगळे लोक अशिक्षित, गरिबी, तुंटपुंजा शेतीवर गुजराण करणारे, निजामी वातावरण, सगळी विपरीत परिस्थिती. लांब दूरवर जाऊन हैदराबादला शिकणारी पिढी होती आमची. तेव्हाच्या काळात मुंबई पुणे म्हणजे आमच्यासाठी परदेश इलाका. आजूबाजूला जंगल परिसर, रस्ते नव्हते, जाण्या येण्याची सोय नव्हती, म्हणून आम्ही हात नाही टेकवले. एका विचाराचे आम्ही त्या काळातील तरुण एकत्र आलो, शिक्षण घेऊन आलो, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून देत गावातच राहिलो आणि मेहनतीने कायापालट केला आमच्या गावाचा, आजूबाजूंच्या गावाचा. आज जे पाहिले की केलेल्या कार्याची चीज झाल्यासारखे वाटते. नवी पिढी आपल्यापेक्षा कर्तबगार निघाली. इथे आता काय नाही, सगळं आधुनिक जग इथे अवतरले आहे. आमच्या पिढीने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा मोठा वटवृक्ष झालेला पाहून खूप आनंद होतो. नेहाचे आजोबा सगळ्यांना नेहमी म्हणतात, प्रत्येकाचे जग त्याच्या भोवतीच असते. आपण यातील लोकांसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती काही समाजसेवारूपी कार्य केलेच पाहिजे, तरच आपली जबाबदारी पार पडल्याचा आनंद आपण मिळवू शकतो. नव्या पिढीने जुन्या पिढीचा समाजसेवेचा हा वारसा जपताना आपल्या कार्याने त्यात भर टाकणे सुरू ठेवले आहे. हे पाहून नेहाच्या आजोबांना पंचक्रोशीतील जनता धन्यवाद देत असे. कारण आजोबांनी हा वारसा स्वतःच्या घराण्यापुरताच मर्यादित न ठेवता हा सामाजिक प्रपंच सगळ्यांना सामावून घेत आयुष्यभर केला होता. म्हणूनच अजूनही सगळा परिसर नेहाच्या आजोबांना आमचे बापूसाहेब या आपलेपणाने भेटतो, बोलतो. आता 80 वयोमान असलेले बापूसाहेब फारसे बाहेर पडत नाहीत. कुणी भेटायला आले तर आलेल्या प्रत्येकाशी अगदी आपुलकीने बोलतात. प्रत्येकजण बापूसाहेबांना भेटून बोलून 4 घास खाऊन मगच भरल्या पोटाने परततो. खाल्ल्याशिवाय जायचे नाही हा नियमच होता. नेहाच्या बाबांनी आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालवले, आणि आता नव्या पिढीतला भूषण दादू, छोटे वकील साहेब
तो देखील आजोबांची आणि वडिलांची कार्बन कॉपी झालाय. गावातल्या सार्वजनिक जीवनातील एक नवे कर्तबगार व्यक्तिमत्व ठरले आहे. अशा घरातील नेहा, तिला नव्या जगाची ओळख व्हावी, नवे तंत्रज्ञान आस्वाद केलेले आहे, तर त्यातील अनुभवी घेण्याची संधी घरातील नव्या दृष्टिकोनामुळे मिळाली होती. तिचे लग्न होईपर्यंत तिलाही परवानगी मिळालेली होती. ज्यावेळी तिच्या लग्नाचे काही ठरेल त्यानंतर नोकरी वगैरे काही नाही, सरळ गावी यायचे. लग्नानंतर काय करायचे हे तिचे नवे घर ठरविल. आजोबांचा हा निर्णय, त्याला बाबांनी दिलेली मान्यता आणि भूषणदादूचा पाठिंबा अशी भक्कम बाजू असताना नेहाच्या आजी, नेहाची आई किंवा इतर कुणी नेहाकडून काही बोलणे शक्य नव्हते. त्यामुळेच नेहाच्या मनात कायम धाकधूक सुरू झाली होती. हेमूच्या घरी एक वेळ त्याची इच्छा मान्य करतील, पण आपल्या घरी काय होईल? गावाकडून आल्यावर हेमूच्या मागे ऑफिसच्या मीटिंग निमित्ताने आणि इतर कामाची एकच गर्दी लागली. जणू काही नेहाची व त्याची भेट होऊच नये असे ऑफिसने ठरवले असावे. तसे तर फोनवर बोलता येत होते, पण डोक्यात नव्या कामाचे भुंगे इतके सुरू झाले की ऑफिसला आल्यावर थोडा वेळ नेहाच्या समोर बसून तिला पाहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न जमला तर फार मोठी गोष्ट. यामुळे समोर असून बोलणे नाही हा नवीनच प्रश्न नेहा आणि हेमूसमोर उभा राहिला. येथे काही दिवस असेच राहणार हे कळल्यापासून तर दोघे कमालीचे नाराज होऊन गेले. बाहेर भेटणे, फिरणे या गोष्टी कठीण होऊन बसल्या. सोनिया आणि अनिता दोघींच्या लक्षात या गोष्टी आल्याच त्यांना हेमूच्या मागे लागलेल्या नव्या कामाबद्दल समजले. नेहा घरी आल्यावर बिघडलेल्या मूडमध्ये बसून असते हे पाहून दोघी तिला समजवित असत. नेहा, असे काय करतेस? तुम्ही मनातले प्रेम व्यक्त केले आणि तुम्हाला जणू तुमचे प्रेम मिळाले याचा आनंद झाला, पण तो घेता येत नाही. यालाच प्रेमातले विरह क्षण म्हणतात. यातूनच प्रेमाचे बंधन घट्ट होतात आणि मनाने अधिक जवळ येतात माणसे. हे ऐकून नेहा म्हणाली, गावाकडून आल्यापासून हेमूने तिकडे काय काय झाले काहीच सांगितले नाही. जणू काही घडलेले नाही असाच थाटात वावरतो आहे. मला त्याचे हे वागणे चमत्कारिकच वाटते आहे. सोनिया म्हणाली, हेमू अगदी नॉर्मल दिसतोय, म्हणजे प्रॉब्लेमसारखे काहीच नाही आहे नेहा. तसे काही असते तर त्याने तुला सांगितले असते, आमच्याशी शेअर केले असते. तू उगीच्या उगीच असे टेन्शन घेणे सोडून दे बरे. त्याच्या मागे सध्या कामाचा खूप लोड आहे हे दिसते आहे ना आपल्याला. मग त्यात तुझा असा मूड पाहून तो जास्तच परेशान होईल. तेव्हा तू असे वागणे थांबव बरे. हे मात्र नेहाला पटले असावे. ते म्हणाली, सोनिया, अनिता, तुमच्यासोबत मी आहे म्हणून बरी गत आहे माझी, नाहीतर वेडी झाले असते मी नक्कीच. नेहाचा हात हातात घेत अनिता म्हणाली, अशी वेडी नेहा मला तर आवडते बाई, त्या हेमूला जास्तच आवडत असणार. गेल्या आठवड्यातही 10वी मीटिंग आणि ट्रेनिंग वर्कशॉप संपवून तू एका कंपनीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. मीटिंग झाल्यावर लगेच डिनर असायचे, त्यामुळे सगळे होईपर्यंत रात्रीचे 10 वाजून जात. त्यामुळे घरी जाईपर्यंत अजून तास लागायचा. दिवसभराचा ताण, खूप थकवा आलेला असायचा. याचा परिणाम एकच, नेहाबरोबर छान बोलणे वगैरे व्हायचे नाही. फक्त मोगम सांगायचे, आत्ता संपली मीटिंग, घरी निघालो आहे, भेटू उद्या ऑफिसमध्ये. हेमू घरी आला. फ्रेश होऊन आराम करीत असताना त्याचा मोबाईल वाजू लागला. मधुरिमा दिदीचा कॉल. काय काम असेल? बोल दीदी, हेमूने उत्तर दिले. दीदी बोलू लागली, हेमू मी काय सांगते आहे ते ऐक. ते लक्षपूर्वक ऐक आणि तसे कर. आज आहे मंगळवार. येत्या शुक्रवारी सकाळ ते रविवार रात्रीपर्यंत म्हणजे 3 पूर्ण दिवस तुझे आई आणि बाबा ते मधुरिमाचे म्हणजे माझे नातेवाईक आहेत असे सांगून सोनिया आणि अनिताच्या रूमवर मुक्कामास असणार आहेत. शनिवारी इथे त्यांचा सत्कार आहे. तुझ्या बाबांना मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे हे कारण सांगण्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते तुझे आई बाबा आहेत. ही गोष्ट आपल्यापैकी कुणीच नेहाला सांगणार नाही आहे आणि त्यांना हेमूची नेहा ही मुलगी आहे कळू द्यायचे नाही. सोनिया आणि अनिता यांची रूममेट असणारी एक मुलगी बस. यांचा उद्देश एकच, तुझ्या आईबाबांना नेहा त्यांची होणारी सूनबाई कशी आहे हे जाणून घेता येईल. ते गावाकडे गेल्यावर मी सांगेन त्यांना मग नेहाबद्दल. तू फक्त एकच करायचे, शुक्रवार ते रविवार नेहाला कनेक्टेड राहायचे नाही आहे.
तू तुझ्या आईबाबांना स्टेशनवर घ्यायला जा आणि तिथून टॅक्सी करून दे. सोनिया रजा घेऊन घरी थांबलेली असेल. अनिता आणि नेहा ऑफिसला असतील. बाकी प्लॅन मी सोनिया आणि अनिताला सांगितलाय, त्या तसे करतील. रविवारी रात्री सोनिया तुझ्या आईबाबांना स्टेशनसाठी टॅक्सीत बसवून देईल. तू स्टेशनवर उतरवून घे आणि ट्रेनमध्ये बसवून दे. दीदीचा प्लॅन हेमूसाठी अगदीच अनपेक्षित होता आणि यात त्याचा सहभाग काहीच नव्हता. आता काय काय होणार? नेहाची मोठीच परीक्षा होणार आहे आता. माहिती असून काही माहिती नाही असे दाखवण्याची शिक्षा मिळाली असेच हेमूला वाटत होते. देवा, नेहाला या परीक्षेत पास कर रे बाबा. बाकी पुढील भाग 44वा लवकरच घेऊन येते. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.